रुरल हॉस्पिटल 100 खाटींचे आसपाक जाय. तुवें हॉस्पिटल 50 खाटी घालून सुरू करपाक सोदतात. 2027 नॅशनल मेडिकल कावन्सिल त्याचो सर्वे करपाचे आसा. ह्या सर्वेत ह्या हॉस्पिटलाचे डिग्रेडेशन जातले असो भंय पेडणेकारांक जाला. कांय जाणांक हें हॉस्पिटल म्युझियम जावन उरतलें असोय भंय दिसता. देखून थळाव्या आमदारान उतर दिवं न्हय. तुवें हॉस्पिटल कृती समितीन आपलें आंदोलन चालूच दवरलां. मांद्रेचो आमदार जीत आरोलकरान हालींच सांगलें तुवें हॉस्पिटलाची वास्तू पूर्ण जाल्या. पूण फाटल्या 2 दिसां सावन आंदोलनाक बसलेले पेडणेचे आंदोलक सांगतात इमारत पूर्ण जालीच ना. वास्तू उबारूनय ती जिवीत ना, मेल्ले स्थितीत आसा. लोकप्रतिनिधी फटीची आश्वासनां दिवन निबर जाल्यात. हॉस्पिटला बदला थंय म्युझियम दिसूं येता असो भंय कांय आंदोलकांनी उक्तायलो. म्हाका खबर ना, खरें सांगता. पण पेडणेकरांचा दुर्दैव की गेले 5 वर्सां वास्तू उबारून सुद्धा ती वास्तू जिवीत ना, मेल्ल्या स्थितीन आसा. अर्धवट वास्तू आसा कारण पायप गॅस सप्लाय ना, सक्शन ना, तशे बरेचशे गजाली जे जायत ते त्या वास्तून ना. आज आम्ही जे हयसर बसलो त्याच्या जस्ट ऑपोजिट एक फलक आसा. त्या फलकाचेर म्हाजें नांव आसा, दिपूचेंय नांव आसा. त्याच दिसा 2 फलक लायल्ले, हो रस्त्याचो आनी ह्या हॉस्पिटलाचो. हॉस्पिटल ह्या कित्याक जाय आसला कारण 150 जे कॅन्डिडेट्स आसले GMCचे ते 200चेर केल्ले आनी त्या करता नॅशनल मेडिकल कावन्सिलान सक्ती केल्ली की 100 खाटाचा रुरल मेडिकल सेंटर आसपाक जाय. ता जर ना जाल्यार गोवा मेडिकल कॉलेजीन जे आयज 200 कॅन्डिडेट्स MBBSाक एंट्री करतात ते अयोग्य ठरतात आणि ते 150चेरच पडटले. आणि हे जे 50 आलायदे जे स्टुडंट्स आसात MBBSच्या ते अपात्र जातले. जर हो 100 खाटाचो हॉस्पिटल जो तुवें माजी मुख्यमंत्र्यान संकल्पना केल्ली ती जर कार्यान्वीत जायना जाल्यार म्हाका दिसना की जो 2027 नॅशनल मेडिकल कावन्सिल जो सर्वे करतले त्या सर्वेन गोवा मेडिकल कावन्सिलाचे डिग्रेडेशन जाणा निश्चित आसा. ज्या पद्दतीन हे हॉस्पिटल जावपाक जाय आसलें त्या दृश्टीन तेजी पावलां खंयच दिसनात आमकां. कितेंय जरी आमी सांगलें टॅक्निकॅलिटीज हे ते GSIDCन ते हेल्थाक हँडओवर करपाक जाय, कांयच दिसना. ही फक्त आमची एक थट्टा चल्ल्या आनी ही थट्टा चलत रावतली अशें एकूण हें दिसता. आनी जशें प्रशांतान म्हटलां की तरूण हांगासरले किंवा हांगासरले पूर्ण पेडणेकार एकवटेन रस्त्यार देंवनात तो पर्यंत म्हाका दिसता ह्या हॉस्पिटलाचेर कोण डुंकूनय पोवचो ना. ही लिटरली आमची फकाणां कशी करतात हे अश्यो तारखो आमी खूब पयल्यात. म्हाका दिसता 2017च्या निवडणुकी वेळार सुद्धा तेचें ओपनिंगूय जाल्लें आनी त्या ओपनिंगान आमकां फक्त पळोवपाक मेळ्ळें जाल्यार 6 हे डायलिसीस बॅडी पळोवपाक मेळ्ळे. तेका पावर नासलो, तेका एक जनरेटर दिल्लो, त्या जनरेटराक डिझल कोण घालतलो ही चिंता आसली त्या बिचाऱ्या डॉक्टरांक थंयसर. तें बंद पडलें. मागीर तेका हांगारसून पावर दिलो जुन्या इमारतींसून, तो फ्लक्च्युएट जातालो. तो सडनली पेशंटाक जे ब्लड ट्रान्सफ्युजन आसतना तो पावर बंद जालो काय सगळी यंत्रणा कोलॅप्स जाताली. मागीर त्याच्या नंतर आमी परत तेचेर आवाज उठयलो त्या वेळाचेर आनी तांकां एक रितसर पावर दिलो. तेच्या 6च्यो 9 बॅडी जाल्यो. आनी तेच्या उपरांत जशें झुजे लोबन सांगलां की तें म्युझियम कशें फक्त आसा, तेचे फक्त पाटयो भितरल्यो बदलतात आनी तेचें रंगकाम बदलता. हेचे पयले कडेन आमी दुसरें कांय एक तेचेर पळोवंक ना. म्हाका दिसता आयज ज्या पद्दतीन तुवें हॉस्पिटल कृती समितीन जी पावलां उखलून जे साखळी उपोशण केलां तें म्हाका दिसता तेचेरूच पावलार पावल फुडें दवरून आमी सगळे एकठांय येवपाक जाय. तेचे पॉलिटिसायज कांयच करपाचो विशय गरज ना. आमकां हो सेन्सिटीव विशय आहा. आयचें सरकार हे संवेदनशीलता विसरलेलें आसा आनी म्हणून म्हणटा की जसो ह्या हॉस्पिटलाचें एखाद्या म्युझियमान रुपांतर जावपाची चिन्नां दिसतात. आपल्या नागरिकांक आनी खास करून आमच्या युवांक की आयचे जे हे तुवें हॉस्पिटल कृती समिती हेंच्यांनी जो आयज विशय जो हातीक धरला हो एक आरोग्याच्या निगडीत आसा. आरोग्य म्हटल्यार कशें प्रत्येक जाणांक आमकां पेडणे तालुक्यांतल्या नागरिकांक खबर आसा की जेन्ना ह्या तुवें हॉस्पिटलांत आमचो खंयचो जर एक पेशंट येता ताका कशा पद्दतीचें ट्रिटमेंट मेळटा
जे ट्रिटमेंट मेळपाक जाय ते त्या पद्दतीन मेळना, म्हणून आमकां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान व्हरचें पडटा. खंय जाय ती सुविधा मेळना, थंय हात लावच्या पयलींच कितें बँडेज रॅप करतात आनी जीएमसीन धाडटात. असो जर सिरियस जर पेशंट आसा जाल्यार मध्यंतरी खंय तरी मरण पावता. आणि हेका सर्वा म्हणटात तशें कारणीभूत तेका जे आमी पेडण्याचे नागरिकच आसा. कारण आमकां जे कितें गोश्टी जाय ते आमी सरकारा कडल्यान मागिनात. जेन्ना इलेक्शन येता त्या टायमार आमी हे जे आमदार आसात, मागीर ते खंयचो कोणूय आसो, हे फाटल्या 15 वर्साक जर तुमी पळयत जाल्यार हे आमदारांनी म्हाका दिसता अविश्वास म्हणटा तशें तेंचेर एक विश्वास दवरपाचो. तेंच्यांनी जे आमकां एश्युरन्स दिल्ले की हे हॉस्पिटल तुमकां ओपनिंग करून दिता, अशें तारीख पे तारीख तेंचे चालूच आसा. हे हॉस्पिटल 2021 चालू करता म्हणून सांगलेले. आयज आमी 2026 आसा. 14 वर्सां जाली जी ही एक आरोग्याची आमच्या सरकार खेळटा. आयज आमकां जाय ती जी सेवा आमकां मेळपाक जाय, जे पेडणेकारांक जो आमी पेडणेकार ह्या सरकार स्थापन जावपाक इतले पेडणेकार मेजॉरिटीन तांकां सपोर्ट करता, जाल्यार ते सरकार आयचे आमच्या जिवनाची खेळटा. तुयेंचें नियोजीत हॉस्पिटल हें गोंयांतलें एक नवें अजब अशें म्हणूं येता. कित्याक तर हॉस्पिटल म्हणजे हॉटेल न्हू. हॉस्पिटल ही नागरिकांची मुळावी गरज. एके वाटेन भलायकी मंत्री म्हणटा गोमेकोचेर भार पडटा, दुसरे वाटेन मुळावी गरज असलेलें हॉस्पिटल कशेंच लोकांचे सेवेक येवपाक तयार ना. मुळावी सुविधा दिवपाक जर सरकाराक जमना जाल्यार लोकांच्या टॅक्स रुपांतले कोट्यांनी रुपयांचो चुरो सरकार करता तरी कित्याक? हो प्रश्न पेडणेकारांक फाटलीं 9 वर्सां जालीं सतायता. देवेंद्र प्रभुदेसायान हो प्रश्न विस्कटावन सांगलो. कृती समिती स्थापन जाल्याक 1.5 वर्ष जाले. ह्या 1.5 वर्षान वेगवेगळे कार्यक्रम आमी राबयले आणि मेन उद्दिश्ट आमचे की फूल फ्लॅज अशी जी बिल्डींग हांगा उबी आसा तेतून ते प्लॅन्ड हॉस्पिटल सुरू जावचें. आता हालींच असो विचार आयला सरकारचो की कम्युनिटी हेल्थ सेंटर बाजूकूच आसा ते ह्या बिल्डिंगेत शिफ्ट करतले म्हणून. ताका आमचो प्रखर विरोध आसा. आणि हे हॉस्पिटल जरी आनीक 2-4 महिने गेले उपकारता, पण हे हॉस्पिटल जे प्लॅन केला जीएमसी लिंक 100 बेडेड आणि सुसज्ज असे 12 ओपीडी, 5 ICU, बाकीची 2 मॉर्ग, मेडिकल फॅसिलिटी बाकीच्यो सगळ्यो लागणाऱ्यो हाचे सकट हे उत्तम प्रतीचे हॉस्पिटल सुरू जावचे ही सगळ्या पेडणेकरांची मागणी आसा. आता अशें आसा की पेडणेकरांक कांयच मागूंक नाशिल्लें. जे त्या वेळचे हेल्थ मिनिस्टर श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर, जांच्यांनी पर्रीकार मुख्यमंत्री तांच्या नेतृत्वा सकयल जेन्ना GMC कॉलेज जे विद्यार्थ्यांच्यो सीट्स 100 वरसून 150 आणि 150 वरसून मागीर कालांतरान 200 गेल्यो आणि ताका प्री रिक्विजिट म्हणजे मेडिकल कावन्सिल ऑफ इंडियन जी 5 हे दिल्ली पॉयंट्स ते फुलफील करपा जाय. तातूंत एक पॉयंट आशिल्लो की रुरल एरिया भितर 100 बेडेड फूल फ्लॅज हॉस्पिटल, जेणे करून जे शिकणारे भुरग्यां खातीर ती एक्सपिरियन्साची किंवा तांची ती सोय जावची म्हणून. आणि ते GMC लिंक GMCचे बरोबरीन. सो हे सगळे करतना जेन्ना तांच्यांनी पायाभरणी 2012 जी जाली आणि ते 14 पर्यंत हे जवळ हे हॉस्पिटल कंप्लीट जालें. आज 9 वर्साचो काळ जालो. ही बिल्डींग फूल बिल्डींग उबी आसा. वायट दिसा सांगपाक 4 फावटी ह्या बिल्डिंगेक पेंटिंग जाल्ली आसा. हे हॉस्पिटलान AC आणि बाकीची व्यवस्था बसयल्याक 7-8 वर्सां जाली. आज AC कमेन्स करपाक तो कॉन्ट्रॅक्टर रेडी ना, कारण ताचो वॉरंटी पिरियड जो 5 वर्सांचो आशिल्लो तो सोंपलो. आणि अशीच 9-10 वर्सां बेकार पडून आशिल्ल्यान सगळे ताचे चोरी जाल्यात. केबलां चोरी गेले, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट चोरीस गेले आणि हे पब्लीक मनी 100 crore रुपीज स्पेंड करून सरकार जेन्ना हे हॉस्पिटला खातीर बिल्डींग बांदता आणि ती 9 वर्सां तशीच दवरता, ताडकळ न सुरू करता, हे पब्लीक मनीचो वेस्टेज 100 कोटी रुपये वेस्ट केले अशें जाता. सो आमची तुवें हॉस्पिटल कृती समितीची मागणी आसा, जे खातीर हे हॉस्पिटल प्लॅन केला तशाच पद्दतीचे तेच हॉस्पिटल हांगा सुरू जावचें.